मराठा समाज के नेता मनोज जरांगे पाटिल मुंबई में ये मांग करते हुए आंदोलन कर रहे थे कि मराठा समाज को ओबीसी कोटे से आरक्षण दिया जाए। इसका विरोध करते हुए महात्मा फुले समता परिषद के धुले शहर प्रमुख उमेश महाजन और उनके साथियों ने आंदोलन शुरू किया था। उनका कहना था कि ओबीसी कोटे में मराठा समाज को शामिल नहीं किया जाना चाहिए। हालांकि छगन भुजबल के आदेश से यह आंदोलन फिलहाल स्थगित कर दिया गया है। आंदोलन के दौरान जरांगे पाटिल की कुछ मांगे मानी गई हैं, लेकिन इससे ओबीसी आरक्षण पर अभी कोई असर नहीं पड़ा है। यदि भविष्य में मराठा समाज को ओबीसी आरक्षण में शामिल किया गया तो छगन भुजबल के आदेश पर कड़ा आंदोलन किया जाएगा। ऐसा स्पष्ट इशारा प्रशासन को उमेश महाजन ने दिया है। नमस्कार, मी उमेश महाजन, महात्मा फुले समता परिषदेचा महानगर प्रमुख धुळे। ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी स्वयंस्फूर्तीने आणि भुजबळ साहेबांना डोळ्यासमोर ठेवून मी शनिवारपासून आंदोलन सुरुवात केली होती। बेसिकली मला आंदोलन 2-3 तासासाठीच करायचं होतं आणि की जेव्हा राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या घरी उपसमितीची सभा घेण्यात येत आहे आणि मला असं तेव्हा कळलं की काहीतरी गडबड होणार आहे आरक्षणासंदर्भात आपल्या। मला असं वाटलं नाही, स्वयंस्फूर्तीने मी आणि माझे बंधू धीरज भाऊ माळी पैलवान आम्ही दोघंच भर पावसात तिथे 2 तास ठिय्या मांडून बसलो उपोषणासाठी। आणि त्यानंतर माझं अण्णामाळी सरांशी, देवेंद्र बापू पाटलांशी, बेन आप्पा बिरारींशी आणि आमचे जिल्हाध्यक्ष राजेश बागुल यांच्याशी संपर्क झाला आणि त्या दरम्यान मग मी असा निर्णय घेतला नंतर की जोपर्यंत काही ठोस हालचाली होत नाही तोपर्यंत आपण आमरण उपोषण करायचे। आणि त्या दिवसापासून मी आमरण उपोषणास क्यूएन क्लब येथे पोलीस प्रशासनाने मला महात्मा फुले पुतळ्यापासून विनंती केली की तुम्ही क्यूएन क्लब येथे जावा आणि तिथे उपोषणासाठी बसावा। तेव्हापासून मला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर भाऊ माळी यांच्या सहकार्याने मला तिथे जागा उपलब्ध करून देण्यात आली। त्या रात्री नंतर राजेश बागुल यांचं सहकार्य मिळालं। आमची थिंक टँक जे आमचे म्हणतो आमचे महात्मा फुले विचारवंताचे आमचे ज्येष्ठ विचारवंत आणि आमचा बॅकबोन असलेले प्राध्यापक अण्णा गजमल माळी सर यांचं गायडन्स मिळालं, त्यांची प्रेरणा मिळाली। आज आपण उपोषण का सोडतो? अनुषंगाने उपोषणास सुरुवात केली आणि आज उपोषण 4थ्या दिवशी आहे। आज उपोषण सोडण्याचं कारण म्हणजे आज माननीय नामदार भुजबळ साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि तुर्तास स्थगिती करण्यास सांगितलेलं आहे। आणि नाशिक येथे आमचे विभागीय प्रदेशाध्यक्ष श्री कर्डक साहेब, आमचे नेते दिलीप अण्णा खैरे साहेब यांच्याशी चर्चा करून उपोषण तुर्तास स्थगिती करण्याचा निर्णय घेतला आहे। जरांगे पाटील साहेबांच्या काही मागण्यांना मान्यता मिळालेली आहे, परंतु अजूनही ते विधान भवनात त्यांच्यावर विधेयक पारित झालेलं नाही आहे, त्यासाठी वेळ मागून नेला झालेला आहे। आणि माझी जी मुख्य मागणी होती की ओबीसीतनं आरक्षण मिळायला नको, त्याला ओबीसी आरक्षणाला अजून तसूभरही धक्का लागलेला नाही। आणि जेव्हा आरक्षणाच्या वाटेकरी होऊ बघतील मराठा समाज ओबीसी आरक्षणामध्ये, तेव्हा माननीय नामदार भुजबळ साहेबांचे, दिलीप अण्णा खैरेंचे, बाळासाहेब कर्डकांचे जे आदेश असतील त्या आदेशानुसार, पुढील विचारधारेनुसार इथे लोकक्रांती सेनेचे देवेंद्र बापू पाटील सुद्धा आहेत संस्थापक अध्यक्ष, त्या सर्वांच्या आदेशाने मार्गदर्शनाने आम्ही पुढे जाणार आहोत आणि या उपोषणास त्यासाठी तुर्तास स्थगिती देत आहोत आम्ही।